हां हे झाले हार आणि नारळ. अगं बाई ज्योती, एक नारळ राहिला ग तिथे, बघ बरं. आई अगं माझ्या इथे आहे बघ. आहे का? हे बघ ह्याच्यात आहे नारळ. आहे ना? हां ठीक आहे. हे बघ आहेराच्या साड्या. पिशवी उघड, पिशवी उघड. हे घे ह्याच्यात टाक. आणि पेढे. अगं हे बघ ह्याच्यातच आहे. हो हो ठीक आहे. आणि गुरुजींची दक्षिणा बाजूला ठेवलीस का? आई 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 इथे बस, इथे बस. इथे बस जरा शांत, हायपर होऊ नको. आपण लिस्ट काढली त्यानुसार सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहे, हो की नाही? गुरुजींची दक्षिणा घेतलं आहे सगळं आई. बरं जरा शांत बस. अगं प्रीतीचं कुठपर्यंत आलंय बघ. बघते मी बघते. ताई झालीस का तयार तू? मी पटकन. हो प्रीती ताई, कसली सॉलिड दिसतेस यार तू. स्वराज जीजू तर एकदम फ्लॅट होणार आहे आज. अरे हसते काय? पैज लावायची. मस्त दिसतेस यार. बघ ना. बाप रे प्रीती ताई, किती सुंदर दिसतेस तू. पण चेरी ऑन द टॉप राहिलाय. एक मिनिट गजरा दे. सुंदर. काय आहे? ए काय का काय आहे? निघालात का घरातून हे विचारण्यासाठी फोन केलाय, कळलं का? मीटर कुठली? हे क्वार्टर, तुला काय करायचंय? मलाच करायचंय जे काय करायचंय ते, कळलं का? मुलाकडचे आहोत आम्ही. आजच्या दिवशी नीट बोल माझ्याशी. कामाचं बोल. कामाचंच बोलतोय. साखरपुड्यासाठी मुलीकडचे निघालेत की नाही ह्याची विचारपूस करण्याची जबाबदारी मुलाकडच्यांची असते. त्यामुळे गप गुमान सांग कधी निघणार आहेस. अच्छा, म्हणजे फक्त मीच यायचंय का? अजिबात नाही, तुझी काही गरज नाही आहे. फक्त आमच्या वहिनींना मात्र तेवढं पाठवून दे. साखरपुड्यासाठी ती महत्वाची, तू तर अजिबातच नाही. मी पण करवली आहे आणि करवलीला पण तितकाच मान असतो, माहितीये ना? करवली फक्त नावापुरतीच असते. साखरपुड्यासाठी फक्त 4 गोष्टी महत्वाच्या आहेत: दादा, वहिनी आणि त्यांची एक एक अंगठी. हो का रे? मला माहितीच नव्हतं. किती मोठी जनरल नॉलेजची गोष्ट सांगितलीस तू मला. त्याला फालतूचं बोलून का अजून अक्कल पाजळायची? ए ए नंबरची येडी मुलगी. ओ हो 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 दादा, क्या बात है. चिकणा दिसतोय दादा. थँक्स. ए ऐक ना, हे जरा लावून ऐकते मला. अरे सवाल दादा. दादा हां एक सांगू, आजचा दिवस बघण्यासाठी काय काय केलं ना आपण. फायनली आपल्या मनासारखं होतंय. ना असं एक ओझं उतरल्यासारखं वाटतंय. खरंय, पण हे तुझ्यामुळे झालंय सगळं. नाही रे दादा. अरे मला एकट्याला कुठे जमलं असतं हे सगळं. त्याला ते सगळं चांगलंच जमतं रे. मास्टर आहे त्याची त्याच्यात. तरीच म्हटलं अजून कशी आली नाही. आणि तुझं काय झाला की नाही नट्टापट्टा? एवढं काही करू नको रे, सगळं घरातल्या घरातच चुकलं आहे. माझं. एक मिनिट. काय? घरातला घरात आहे म्हणून काय आलं? मग? तुला ना उगाच सगळ्या गोष्टी त्यांना खोट काढायची सवय लागली. सकाळपासून बघतोय नुसती आपली चिडचिड करत फिरते. मी काय केलं मला रे? काय म्हणायचंय, हां, बोल. वय झालंय ना तिचं, हे. म्हातारी झाली हो, आहे. आहे. एवढी चिडचिड बरी नाही ना. दीप, म्हणजे उगाच तू शुगर गप्प वगैरे बस. वाढली तर काय करशील? अरे तुम्ही काय चाललं? अरे लहान आहेत. अरे सांभाळून. अरे काय चाललंय? अवघड आहे बरोबर. ताई अगं नजर काढून घे आईकडनं. दादा असता तर स्वतः मिरच्या घेऊन आला असता आणि तुझी दृष्ट काढली असती. काय करू आणि काय नको झालं असतं त्याला. इतका राबला असता की तुझ्या लग्नात काही कमी पडू दिलं नसतं त्याने. खूप आठवण येते ना त्याची.
मला फक्त दादा दिसतोय. मला दादासोबत गेलेला सुजय पण दिसतोय. आणि त्यांच्यासाठी रडण्यापेक्षा त्यांना झालेल्या त्रासाचा बदला घ्यायला निघाली मी रडत बसणार नाही. ज्योती, आपण आता चांगल्या कामासाठीच बाहेर पडतोय की नाही? मग असं रडू नकोस. उशीर होतोय, निघूया आपण. दादाचं नाव निघाल्यावरही ताईला काहीच वाटलं नाही. ही एवढी कठोर कधी झाली? निघूया. चल. भले भले नाही पकडू शकत. दीपला तू का दीप, थांब. आज खूप महत्वाचा दिवस आहे. त्यात मला विघ्न नको आहे. समजतंय का? अरे दादा पण गुरुजींना फोन केलाय, ते येतील इतक्यात. प्रीतीच्या घरच्यांना फोन करून विचारते कुठपर्यंत आलेत ते. आई माझी किती गोड दिसतेस. बरं चला बाहेर पडायच्या आधी देवाला नमस्कार करून घेऊ. ये.